मंडळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यातल्या उभादांडा या गावात देशातलं कवितांचं पहिलं गाव साकारण्यात आलंय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगावी म्हणजे उभादांडा या गावात कवितांचं गाव साकारण्यात आलंय। उभादांडा येथील सागरेश्वर समुद्र किनाऱ्यावर सुरूच्या वनात समुद्राची गाज ऐकत कविता वाचनाचा आनंद घेता येणार आहे। त्यासाठी मंगेश पाडगावकरांच्या गाजलेल्या कविता या भिंतीवर लिहिण्यात आल्यात आणि त्या दालनात 700 कवितांची पुस्तकं ठेवण्यात आली। पर्यटन आणि साहित्य याचा मेळ घालत असताना जे यश पुस्तकाच्या गावाला मिळालं तेवढंच यश या उभादांडा गावामध्ये कवितेचं गाव या संकल्पनेला मिळेल। आणि मराठी उत्कृष्ट कविता जर सर्वांना वाचता येतीलच, त्याच्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी मधल्या सुद्धा कविता जे परदेशी पर्यटक इथे येतील आणि भारताच्या बाहेरचे भारताच्या अन्य राज्यातील त्यांना सुद्धा कवितेचं चांगला असा आस्वाद घेता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की कविताचं गाव ही पुस्तकाच्या गावा एवढीच चांगली संकल्पना आहे आणि ती या ठिकाणी यशस्वी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।